कल्पना करा, उद्या सकाळी युपीआय बंद. फोन पे, गुगल पे, पेटीएम सगळं थांबलंय. ना चहा, ना पेट्रोल, ना ऑनलाईन पेमेंट. मित्रहो, आपण पैशांवर नाही तर सिस्टमवर अवलंबून आहोत. म्हणजे काय? युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. हे सिस्टम चालवतं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जे 24 तास 7 दिवस ट्रान्झॅक्शन, सेकंदात पैसे पाठवणं आणि भारतात सर्वत्र मोठं डिजिटल नेटवर्क आहे. आज भारतात दररोज अब्जावधी रुपये युपीआयद्वारे ट्रान्सफर होतात. मित्रहो, युपीआय म्हणजे भारताचा डिजिटल रक्तप्रवाह आहे. दुसरा प्रश्न, युपीआय वर चार्ज लागणार का? हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे बरं का. तर सध्या सत्य काय आहे? तर सामान्य लोकांसाठी युपीआय पूर्णपणे फ्री आहे. म्हणजे बँक टू बँक ट्रान्सफर 0 रुपये चार्जेस आहे. म्हणजे तुम्ही 10 रुपये पाठवा किंवा 10,000, तुमच्यावर कोणताही चार्ज लागत नाही. पण हिडन चार्जेस कुठे आहेत बरं? तर वॉलेटमध्ये. फोनपे वॉलेट, पेटीएम वॉलेटमध्ये 2,000 पेक्षा जास्त पेमेंट केल्यास त्या ठिकाणी 0.5% ते 1.1% पर्यंत चार्ज लागू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड युपीआय. सुमारे 1.1% ते 2% पर्यंत MDR त्या ठिकाणी लागतोय. आता भविष्यातील प्रस्ताव काय, तो आपण या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. मोठ्या व्यापाऱ्यांवर 0.2 ते 0.3 MDR लागू करण्याचा सरकार या ठिकाणी विचार करत आहे. मित्रहो, युपीआय आज फ्री आहे, पण कायमच फ्री राहील याची हमी नाहीये. सरकार चार्ज का आणू शकते बरं, याचाही विचार करणं गरजेचं आहे. युपीआय चालवायला खर्च लागतो. कोणकोणते खर्च आहेत? तर सर्व्हरचा खर्च आहे, सिक्युरिटीचा खर्च आहे, फ्रॉड प्रोटेक्शनचा खर्च आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च आहे. हा सर्व खर्च आपल्या युपीआय पेमेंट्स थ्रू त्या ठिकाणी घेतला जाणार आहे किंवा त्याच्या ट्रान्सफर चार्जेस नसतो तो वसूल केला जाणार आहे. एका ट्रान्झॅक्शन मागे खर्च किती लागतो? तर 50 पैसे. सरकार सबसिडी देते, पण 2026 मध्ये सबसिडी कमी झालेली आहे. म्हणूनच फ्युचरमध्ये चार्जेस येण्याची शक्यता आहे. मित्रहो, फ्री सेवा जास्त दिवस टिकत नाही. कुठंतरी ती थांबली जाते, कोणीतरी त्याचे पैसे देतच असतो. जर युपीआय बंद किंवा महाग झालं तर काय होणार बरं? कल्पना करा, दुकानात QR आहे पण काम करत नाही. ऑनलाईन पेमेंट फेल होत आहे, इमर्जन्सीमध्ये पैसे नाहीत. मग अशा वेळेस काय करणार आपण? भारत पुन्हा कॅश इकॉनॉमीकडे जाईल. युपीआय बंद म्हणजे भारत 10 वर्ष मागे जाणार. मोठं सत्य काय ते समजून घ्या. युपीआय बंद होणार नाहीये, पण मॉडेल बदलू शकतो. चार्जेस थेट तुमच्यावर नाही, पण व्यापाऱ्यांवर, मग इंडस्ट्रीवर, व्यापाऱ्यांवर, मग इनडायरेक्टली तुमच्यावर. मित्रहो, चार्ज तुम्ही देणार नाही, पण शेवटी ते तुम्हालाच भरावे लागणार आहे. यात महत्वाचं काय आहे? थोडे कॅश ठेवा. वॉलेट वर्सेस बँक याचा फरक त्या ठिकाणी समजला पाहिजे आपण. पॅनिक होऊ नका. स्मार्ट युजर बना, फक्त युजर नाही. युपीआय बंद होणार नाही, पण बदल येणार हे नक्की आहे. प्रश्न युपीआयचा नाहीये, प्रश्न आहे आपल्या सवयींचा. आपण पूर्णपणे युपीआय वरती अवलंबित आहोत. आज आपण युपीआय वापरतोय, उद्या युपीआय आपल्याला वापरणार आहे. मित्रहो, फ्रीचा गेम कधी ना कधी संपतो. डिजिटल इंडिया पण फ्री किती दिवस? युपीआय पॉवर, पण पॉवरला कोस्ट असतो, त्याला चार्जेस भरावे लागतात. तुम्हाला काय वाटतं, चार्जेस किती पडतील बरं? आपण कमेंट्स करून सांगायचं आहे. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र आपलं मत नक्कीच नोंदवा. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.